आपण डिलिव्हरीबद्दल बोलतोय, आपण पूर्ण सिरीज केली गरोदरपणात पहिल्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत काय कसं आणि कोणकोणते बदल होतात. आत्ता आपण डिलिव्हरीबद्दल खूप डिटेलमध्ये जाणतोय. अंगावरून पाणी जायला लागलं तर नॉर्मल डिलिव्हरी होते का, आणि अंगावरून पाणी जायला कधी लागतं, आणि जर ते झालं तर तुम्ही काय केलं पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही अगदी दुसऱ्या महिन्यात, चौथ्या महिन्यात, 7व्या महिन्यात असाल तर प्लीज हा व्हिडिओ बघू नका. हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही आहे. कारण खूप लवकर नाही त्या गोष्टी बघून आपल्याकडे नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे काहीतरी खूप भारी तुम्ही काहीतरी केलं असं समजलं जातं, आणि खूप साऱ्या मुली खूप नॉर्मल डिलिव्हरी सर्च करतात आणि त्या चक्करमध्ये ब्रेस्ट फिडिंगमध्ये गडबड करतात, बाळाच्या केअरमध्ये गडबड करतात, आणि त्या पण शिकतच नाही. आपल्याला त्या गोष्टीचं महत्त्व किंवा त्या गोष्टीमध्ये अडचण येऊ शकते असं वाटतच नाही. म्हणून अंगावरून पाणी जाणं म्हणजे काय असतं, तुमचं बाळ हे युट्रसमध्ये खूप छान प्रोटेक्टेड असतं, आणि बाळ ज्या पिशवीत आहे त्याला म्हणतात एमनिओटिक सॅक. सो एक सॅक आहे, त्याच्यामध्ये 1 लिटर पाणी आहे, ज्याला आपण म्हणतो एमनिओटिक फ्लुइड, आणि त्याच्या आतमध्ये आपलं बाळ प्रोटेक्टेड आहे. जोपर्यंत ती सॅक बंद आहे तर तोपर्यंत आतलं पाणी कधीच बाहेर येणार नाही. पण जेव्हा तुम्ही ड्यू डेटच्या अवतीभोवती जाता, कधी असं होऊ शकतं की बाळाने खाली यायच्या प्रोसेसमध्ये बाळाने ती जी बॅग आहे त्याला रप्चर केलं किंवा त्याच्यातून लीक सुरू झालं. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, शेळ्या कधी होऊ शकतो. काही केसेसमध्ये प्रीमॅच्युअर डिलिव्हरीज मी बघितल्या जिथे 7व्या महिन्यात ते झालं. जर्क, ॲक्सिडेंट किंवा एखादी अशी अनयुज्युअल गोष्ट तुम्ही केली, किंवा बाळाकडून ज्याचं कोणतंही कारण नव्हतं, वॉटर बॅग लीक झाली आणि अर्ली डिलिव्हरी करायला लागली. 2 केसेसमध्ये मी 8व्या महिन्यात बघितलं आहे जिथे तिला सडनली वॉटर बॅग लीक झाली. तिची नॉर्मल डिलिव्हरी पण झाली, पण येस बाळाला काही दिवसासाठी NICUमध्ये ठेवावं लागलं. पण युज्युअली तुमच्या ड्यू डेटच्या आसपास आपण म्हणतो की कोणताही अनयुज्युअल डिस्चार्ज नाही पाहिजे. त्यापैकी अंगावरून पाणी जाणं हे अनयुज्युअल आहे का? पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, अंगावरून पाणी जाणं ड्यू डेटच्या आसपास म्हणजे इमर्जन्सी नाही आहे, पण इम्पॉर्टंट आहे. इमर्जन्सी नाही आहे म्हणजे काय आहे त्या हालतमध्ये तसं असं उचलून डॉक्टरकडे पळा तर नाही. पण यस, जर अंगावरून पाणी जात असेल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची. घरी तुम्हाला जाणवलं अंगावरून पाणी जातं आहे, पहिली गोष्ट त्याला निग्लेक्ट नाही करायचं. दुसरी गोष्ट, पुढच्या 15 मिनटं, 20 मिनटं, अर्ध्या तासात तुम्ही आवरून मग हॉस्पिटलला निघायची गरज आहे. जर तुम्हाला अंगावरून पाणी जातं आहे पण त्याच्याबरोबर बाळाच्या मूवमेंट जाणवत नाही आहे, किंवा या अंगावरून जे पाणी जातं आहे त्याला रंग आहे, लाल रंगाचं पाणी जातं आहे, हिरव्या रंगाचं पाणी जातं आहे, काळ्या रंगाचं पाणी जातं आहे, तर तुम्हाला इमर्जन्सी आहे त्या हालतमध्ये डॉक्टरकडे जावं, घरी नाही थांबायचं. पण यस, क्लिअर वॉटर आहे, त्या पाण्याला कोणताही रंग नाही आहे, घाणेरडा वास नाही आहे, पण अंगावरून जातं आहे, बाळ काही लगेच कोरडं पडत नाही. पण यस, तुम्ही जर आंघोळ करत होता आणि तेव्हा अंगावरून पाणी जातं आहे, आंघोळ कंप्लीट करा, पॅन्टी घ्या, पॅड घ्या, घाला. जर तुम्ही अगदीच काही खाल्लं नसेल तर एखादं सफरचंद, एखादं केळ काहीतरी उचला जे तुम्ही खाऊ शकता, आणि मग हॉस्पिटलला निघा. हॉस्पिटलच्या बॅग तुमच्या बरोबर ठेवा. एकदा अंगावरून पाणी जायला लागलं की पुढच्या 24 तासात बाय हुक ऑर बाय क्रूक डॉक्टर डिलिव्हरी करून घेणार. महत्त्वाचं आहे, कारण बाळाचं जे सर्वात मोठं प्रोटेक्शन होतं ते ओपन झालं आहे, आणि ते प्रोटेक्शन ओपन झाल्यामुळे बाळाला इन्फेक्शन किंवा युट्रसला इन्फेक्शन व्हायची पॉसिबिलिटी असते. त्यामुळे तुम्ही घरी नाही थांबू शकत. हॉस्पिटलला गेलात, तुम्ही ॲडमिट झालात. बाय द वे, तुम्हाला सगळ्यांना हे पण सांगून ठेवते की फॉरेन कंट्रीजमध्ये काही ठिकाणी वॉटर बॅग लीक जरी झाली तरी पण परत घरी पाठवतात, घरीच थांबायला सांगतात, आणि मग थोड्या वेळानंतर परत बोलवून घेतात. पण स्पेशली भारतात, बिकॉज मी इथली प्रॅक्टिस बघितलेली आहे, इथे जर वॉटर बॅग लीक झाली तर तुम्हाला डॉक्टर परत घरी पाठवत नाही, तुम्हाला ॲडमिट करूनच घेतात. त्यामुळे हॉस्पिटल बॅग तुमच्याबरोबर घेऊन जा. महत्त्वाची गोष्ट, आम्ही कसं हॉस्पिटलला गेलं पाहिजे, रिक्षात, 2 व्हीलरवर, कारमध्ये, तुम्हाला जे काही शक्य असेल त्याच्यात जावा. जर तुम्ही रिक्षा किंवा कारमध्ये गेलात तर पाय प्रिफरेबली सीटवरती ठेवा. अख्ख्या रस्त्यात म्हणजे हॉस्पिटलला जाईपर्यंत पाणी सिप बाय सिप पीत राहा. बाथरूमच्या जागा आतमध्ये ओढा सोडा, ओढा सोडा, आणि डॉक्टरांना गेल्यावर अपडेट करा की तुम्हाला किती वेळ झालं बाबा पाणी लीक होतं. पण डॉक्टर युजली पुढची प्रोसेस करतील. नॉर्मल डिलिव्हरी होते का? येस. अंगावरून पाणी जात असताना कित्येकही वेळा तुम्हाला कळा येणारच नाहीत तरी पण अंगावरून पाणी जातं आहे. कित्येकही वेळा कळा ऑलरेडी येत आहेत आणि त्याच्यामध्ये अंगावरून पाणी गेलं. दोन्ही गोष्टी नॉर्मल आहेत. डॉक्टरला नॉर्मल डिलिव्हरीसाठी एक तर कळा लागतात आणि दुसरं पिशवीचं तोंड उघडलेलं लागतं.
अंगावरून पाणी जातं आहे म्हणजे पिशवीचं तोंड ॲटलिस्ट 1 सेंटीमीटर म्हणजे 1 बोटाएवढं उघडलेलं आहे. म्हणून डॉक्टर काय करतात, आर्टिफिशियली तुम्हाला कळा यायचं औषध दिलं जातं, जेणेकरून तुम्हाला थोड्या कळा येतील. पहिली गोष्ट, कळा येतात की नाही ते डॉक्टर चेक करते. काही मुलींना येतात, काही मुलींना येतच नाही. जर बाळ तयार नसेल डिलिव्हरीसाठी तर कधी कधी कळाच येत नाही, पण डॉक्टर औषध देतील. मग काही तास त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे ते थांबतील. एकदा ते थांबले, त्यांचं काम असतं या अख्ख्या प्रोसेसमध्ये ते मधून येऊन इंटरनल चेकअप करतात की कुठे काळ्या रंगाचं पाणी, हिरव्या रंगाचं पाणी तर नाही येते ना, बाळाने पॉटी तर नाही केली आहे. परत ती लोक दर थोड्या वेळानंतर बाळाचे हार्टबीट चेक करत राहतात डॉपलर घेऊन, कारण ते त्यांच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे की बाळ सेफ आहे ना. त्याच्याचबरोबर तुम्हाला पॅड दिलं जातं. ते पॅड किती ओलं झालं आहे, किती पाणी जातं आहे, हे त्याच्या सिस्टर्स असतात ते डॉक्टरांना अपडेट करत असतात. या सगळ्या गोष्टी एक हॉस्पिटल पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाच्या आहेत, कारण त्यांच्यासाठी बाळंतीण दोन्ही सेफ असणं हे महत्त्वाचं असतं. सो युजली काय होतं, डॉक्टर कळायचं जसं औषध देतात थोड्या कळायला सुरुवात होते, आणि मग जर तुमचं पिशवीचं तोंड पण उघडतं आहे आणि तुम्ही कळांना पण रिस्पॉन्ड करताय, तर मग एक नॅचरल सायकल बिल्ड होते आणि तुम्ही नॉर्मल डिलिव्हरीकडे प्रोग्रेस करता. या अख्ख्या सिनॅरिओमध्ये जो तुम्हाला कळायचं औषध पण दिलं, तुम्हाला कळा पण आल्या, पण पिशवीचं तोंड उघडलंच नाही, तर काही तासानंतर डॉक्टर तुम्हाला सी सेक्शन किंवा सिझॅरियनकडे घेऊन जाईल. या अख्ख्या प्रोसेसमध्ये कधी जर तुम्हाला हिरवं पाणी अंगावरून जायला लागलं, काळं पाणी अंगावरून जायला लागलं, ब्लिडिंग अंगावरून यायला लागलं, तरीही डॉक्टर तुम्हाला अर्जंट बेसिसवरती सी सेक्शनसाठी घेऊन जाते, कारण बाळाचे हार्टबीट कमी होणं किंवा असं कोणताही अनयुज्युअल डिस्चार्ज होणं इज ॲबनॉर्मल. सी, बाळ त्याच पाण्यात आहे. जर बाळाने त्या पाण्यात पॉटी केली तर तेच पाणी बाळ पिणार आहे, आणि त्याच्यामुळे बाळाला लंग इन्फेक्शन, जे इन्फेक्शन आतमध्ये होणार आहे पोटात, फुफ्फुसामध्ये, बाळ तेच पाणी पितं आहे, त्याच पाण्यात श्वास घेत आहेत, या सगळ्या गोष्टींचा जो त्रास होतो, त्याचा त्रास टाळण्यासाठी इमिजिएट सी सेक्शनला घेतलं जाऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. जर अंगावरून पाणी जायला लागलं तर नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते का? होऊ शकते, पण घाबरून जाऊ नका. नॉर्मल प्रोसेस आहे. नॉर्मल डिलिव्हरीसाठी अंगावरून पाणी गेलंच पाहिजे, इट्स अ मिथ. अंगावरून पाणी गेलं म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होणारच नाही किंवा होणारच, दॅट्स ऑल्सो मिथ. हे कम्प्लिटली डिपेंड करतं बाळ आणि बाळंतिणीच्या माइंडसेट आणि डिसिजन्सवरती. त्या गोष्टी लक्षात ठेवा. जर तुम्हाला माझ्याकडून ट्रेन व्हायचं असेल, तुमची गर्भसंस्कार जर्नी, तुमचा रेग्युलर प्रेग्नन्सी फिटनेस आणि व्यायाम, तुमची ब्रेस्ट फीडिंग, बेबी केअर, पोस्ट डिलिव्हरी केअर, लेबर प्रिपरेशन, तुम्ही तुमचं लेबर टायमिंग कसं कमी करू शकता, हे सगळं आम्ही अतिशय डिटेलमध्ये कपल बॅचेसमध्ये शिकवतो. प्लीज गेट इन टच विथ अस ऑन www.myduja.com. नक्की कनेक्ट व्हा. खूप साऱ्या गोष्टी शिकायला. प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह वेमध्ये पुढे नेणं ही आपली जबाबदारी आहे. हे तुम्ही जेवढ्या लवकर कराल तेवढं खूप जास्त चांगलं. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाईम. बाय बाय.